नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रुबाब उद्योग समूहाचे सनी जाधव हे सध्या मोठ्या अडचणीत सापडताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याविषयी अनेक चर्चा सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतील व त्यांच्याविषयी अनेक न्यूज ह्या व्हायरल देखील सोशल मीडियावरती होत आहेत. त्याच अनुषंगाने ही बातमी तुम्हाला देत आहे. खरं तर याविषयी अधिकृतपणे सनी जाधव यांनी आत्तापर्यंत कुठलाही खुलासा केला नाही. व्हायरल होत आहे त्या अनुषंगाने ही माहिती सांगणे गरजेचं आहे. तर सनी जाधव यांच्यावरती जे आरोप करण्यात आले आहे त्या आरोपामधली ती महिला नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हायरल होत असलेल्या अनेक पोस्ट व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात येत आहे की या महिलेसोबत सनी जाधव यांची अगोदरच ओळख होती. त्यांचे अनेक दिवस मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांचं बोलणं बंद होतं. मात्र अचानक सनी जाधव यांनी त्या महिलेशी भेटण्याची विनंती केली. त्यानंतर कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलवरती त्यांची भेट झाली असं देखील बोललं जात आहे. व त्यानंतर त्या महिलेने सनी जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली. अशा आशयाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील. मात्र ती महिला नेमकी कोण आहे याविषयी देखील अजून मोठा संभ्रम निर्माण होत आहे. मात्र जेव्हा असे काही प्रकरणं असतात त्या प्रकरणामध्ये महिलेची ओळख ही पोलीस किंवा सोशल मीडियावरती येत नाही, कारण तो कायद्याने गुन्हा आहे की एखाद्या पीडित महिलेची ओळख ही जगजाहीर करणं हा एक कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पीडित महिलेची जी काही ओळख असते ती लपवलेली जात असते. त्या अनुषंगाने अजूनपर्यंत देखील त्या महिलेची ओळख लपवलेली आहे. मात्र सोशल मीडियावरती रंगत असलेल्या चर्चा पाहून स्वतः सनी जाधव यांनी खुलासा करणं गरजेचं आहे की या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे. गेल्या 15 दिवसांपासून सनी जाधव यांच्या इंस्टाग्राम पेजवरती कुठल्याही प्रकारची पोस्ट मला पाहायला मिळालेली नसेल. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्नचिन्हही निर्माण झाले आहेत. तुम्हाला सनी जाधव यांच्याविषयी हे जे काही सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हे किती खरं किती खोटं याविषयी आपली प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.